कधी आलीस कामावरून? आताच आलीस, थकली असेल. पण महत्वाचं आहे म्हणून बोलतो हा. काय करतो तो मुलगा? तुझ्यासोबत कंपनीतच आहे? अच्छा, म्हणजे चांगली ओळखत असशील त्याला. ओके, नो प्रॉब्लेम. नाव काय म्हणालीस त्याचं? केतन शहा. ओके. हे बघ, माझं तुला फक्त एवढंच म्हणणं आहे की गुजराती कल्चर आणि आपलं महाराष्ट्रीयन कल्चर याच्यात खूप फरक आहे. ज्याला आपण कुळाचार वगैरे जे म्हणतो, त्यांचे वेगळे असतील, आपले वेगळे असतील. त्यांच्या घरी गेल्यानंतर यू हॅव टू ॲडजस्ट. येस. आणि त्याच्याकरता तुझी जर म्हणजे मानसिक तयारी असली तर आमची काही हरकत नाही. फक्त तू जे डिसिजन घेते आहेस ते योग्य आहे की नाही हे नीट विचार कर. आम्ही तर त्याला काही ओळखत नाही. 5-6 वर्षापासून तुम्ही सोबत काम करता, बरोबर? हो, अगदी बरोबर. पण माझं म्हणणं आहे की उद्या तुला फ्रस्ट्रेशन यायला नको. फ्रस्ट्रेट झालीस तर तू दुःखी होशील, आणि तू दुःखी झालीस म्हणजे आम्ही पण दुःखी होणार. टेक दी प्रॉपर डिसिजन. बरोबर. नाही, ते तर बरोबर आहे. ॲडजस्टमेंट इज लाईफ. एव्हरीबडी हॅज टू ॲडजस्ट. पर्टिक्युलरली husband and wife. Yes. They have to adjust with each other the whole life till end. So that's all. मला एवढंच म्हणायचं आहे. आणि बाकीची तुझी तयारी असली आणि त्यांच्या घरच्याची तयारी आहे का, म्हणजे तुला ते पसंत करतात का, ठीक आहे. त्यांना एखाद दिवशी घरी बोलवून घे, आपण बोलूया. केतनलाही बोलव, त्याच्या आईवडिलांनाही बोलव. ठीक आहे बेटा? ओके, खुश आहेस ना?